नजर ऊंची कर दी दुआ बन गई, नजर नीचे कर दी हया बन गई, नजर तिरछी कर दी अदा बन गई, और नजर फेर ली तो कज़ा बन गई। वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अर्थात आज तीन चेहरेमध्ये आपल्या बरोबर आहेत, म्हणजे मी यांची ओळख करून द्यायला पाहिजे, आणि मी जर करून दिली तर तुमच्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा गुन्हा ठरेल. कारण मी यांचा चाहता आहे, तुम्ही यांचे चाहते आहात, आणि आज एक चाहता म्हणूनच आपण यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत. दादा, मोठी गोष्ट आहे, आज तीन चेहरेमध्ये तुमचा हा वेळ, तुमची भेट आम्हाला लाभलेली आहे. अगदी मोठा प्रवास आहे तुमचा, मोठी तपश्चर्या आहे तुमची. पण या तपश्चर्येत आज मागे वळून पाहताना असं मी म्हणणार नाही, पण थोडंसं आपण एक रिवाइंड जर केलं तर काय आठवतं? पहिला कुठला क्षण तुम्हाला आठवतो? सुरुवात काय आठवते तुम्हाला? सबसे पहले तो जिस घर में मेरा जन्म हुआ, म्यूजिकल फैमिली, मेरे पिताजी स्वर्गीय पंडित चतुर्भुज राठौड़ जो ध्रुपद शैली के गायक थे, तो हमारी तालीम जो है पहले तबला सीखना ज़रूरी होता है, क्योंकि किसी भी कलाकार के लिए ताल जो है वो बहुत इम्पोर्टेंट होता है. तो हमारी भी शुरुआती ट्रेनिंग जो है वो तबले से हुई, और जब मैं 6 साल का था तो पहला मेरा प्रोग्राम एक 15 मिनट का तबला सोलो मुझे बजाने का मौका मिला तेजपाल हॉल में बम्बई के. तो जहाँ जहाँ फादर गाने के लिए जाते थे, पिताजी जाते थे, तो एज अ चाइल्ड आर्टिस्ट हम लोग अकम्पनी करते थे, और उनके गाने से पहले हमारा 15 मिनट का प्रोग्राम होता था. तो वो पहला इम्प्रेशन जो है वो सबसे ज़्यादा मेरे पिताजी और मेरी माताजी. पण ह्या इंडस्ट्रीत येऊन सुरुवात होणं ज्याला आपण म्हणतो, एक ज्याला असं म्हणूयात आजच्या भाषेत प्रोफेशनली शुरुआत हुई मेरी. सबसे पहला मैं याद करता हूँ, जो मेरे फादर के जाने के बाद में जिन्होंने मुझे सहारा दिया या जिन्होंने मुझे प्यार किया, वो लक्ष्मीकांत जी थे, लक्ष्मीकांत प्यारेलाल जी के. तो उसकी भी बड़ी अच्छी कहानी है कि एक फिल्म बन रही थी अंगार, जिसमें जैकी श्रॉफ और डिम्पल कपाड़िया जो हैं ये स्टार कास्ट थे, और शशिलाल नायर इसके डायरेक्टर थे. तो शशिलाल जी ने मुझे कहीं प्रोग्राम में सुना और मुझसे बहुत इम्प्रेस हुए. मुझे कहने लगे फिल्मों में गाओगे? मैंने कहा जी शौक तो नहीं है, लेकिन तो बोली नहीं, गज़ल है, गज़ल नुमा गाना है. मैंने कहा गज़ल नुमा है तब तो कोशिश की जा सकती है. तो बोले लता जी के साथ में है. वाह. और आनंद बख्शी जी ने लिखा है, और डिम्पल कपाड़िया और जैकी श्रॉफ इसके एक्टर हैं. तो हर चीज़ जो है वो मेरी फेवर में थी. तो मैंने कहा ठीक है. तो बोले तुम लक्ष्मी जी से जाके मिल लो. और मैं लक्ष्मी जी के पास गया मिलने के लिए. तो मुझे 2-2.5 घंटे बिठा के रखा उन्होंने बाहर. फिर अंदर बुलाया. अंदर बुला के पहला सवाल किया, तुम तो गज़ल गाते हो? मैं कहा जी गज़ल गाता हूँ. तो उन दिनों गज़ल गाने वालों को प्लेबैक सिंगर नहीं समझते थे. उन दिनों के आज भी नहीं समझते, क्योंकि गज़ल गायकी एक अलग चीज़ है, फिल्मों में गाना एक अलग चीज़ है. तो पहली 4-5 मुलाकात मेरी बहुत अजीब सी रही लक्ष्मी जी के साथ में. हर रोज 2-2, 3-3 घंटा बिठा के रखते थे, फिर आके कहते थे आज नहीं, फिर परसों आओ, तरसों आओ. और मैं भी बिल्कुल, मतलब मेरी भी उन दिनों बिल्कुल वेला बैठा था, मेरे को कोई काम तो था नहीं, तो मैं भी जाके बैठा रहता था. स्टूडियो में गए, स्टूडियो में जाकर के जब मैंने पहला गाना मैंने गाया, वो तो मुखड़ा मैंने गाया, और मुखड़ा गाने के बाद वो अंदर आया दरवाजा खोल के महबूब स्टूडियो. तो मैं डर गया एकदम से, ऐसा लुक दे रहे थे. तू तो अच्छा गाता है, मुझे बताया क्यों नहीं? मैं घर जा रहा हूँ, तू गाना रिकॉर्ड करके कैसेट लेके आ जा. उन दिनों कैसेट मिलती थी. गाना रिकॉर्ड करके कैसेट लेके घर आ जा, मैं घर जा रहा हूँ. उनको इतना कॉन्फिडेंस था कि इसको गाना याद है और ये गाने वाला है. तो वो गाना रिकॉर्ड करके मैं घर ले गया. तो घर में तो जश्न हो गया, क्योंकि मैंने बिल्कुल लक्ष्मी जी की स्टाइल से उस गाने को गाया था. मेरे लिए कभी भी प्रायोरिटी फिल्मों की नहीं रही, क्योंकि मैं स्टेज का आदमी हूँ. मैं बचपन से स्टेज पर ही पैदा हुआ. मैं
तो स्टेज जो है वो मेरी प्रायोरिटी हमेशा से रही है, और आज भी जब स्टेज आता है तो आई एम ए डिफरेंट मैन। तो ये सिलसिला चला 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 चला। उसके बाद में जो दूसरे गॉड फादर मुझे मिले वो जेपी दत्ता साहब, जिन्होंने फिल्म बॉर्डर बनाई, संदेश से आते हैं, जिसने वो जो गजल सिंगर और प्लेबैक सिंगर की जो बाउंड्री थी वो बॉर्डर क्रॉस करने में मेरी हेल्प करी। जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। चंद सिक्कों के लिए तुम न करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा। हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा, हर बुराई का होता है अंजाम बुरा, अंजाम बुरा। आपल्याबरोबर आज खूप 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 स्पेशल माणूस आहे, कारण या माणसाचा सिनेमा बघितल्यानंतर सिनेमाच्या पलीकडेही खूप काही समजून घ्यायचं आहे, खूप काही बघायचं आहे, खूप जाणीवा निर्माण करायच्या आहेत। हे सगळं पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या समोर आलं आणि हे सत्य खूप जळजळीत पद्धतीने तो घेऊन आला होता। नागराज आहे आपल्याबरोबर। मला सांग की पॅन्ट्री पाहिल्यानंतर प्रत्येकच जण अस्वस्थ होत होता, पण ही अस्वस्थता तुझ्यामध्ये खूप आधीपासून होती। म्हणजे पॅन्ट्री, पिस्तुल्या हे सगळं त्याचाच कुठेतरी एक आपण म्हणूयात की रिझल्ट होता खऱ्या अर्थाने। पण या सगळ्याची सुरुवात खूप आधी झाली, ज्या सगळ्यातनं तू गेला, ज्या सगळ्याचे अनुभव तू घेतले होते आणि त्यातनं सगळ्यात पिस्तुल्या असेल किंवा पॅन्ट्री असेल निर्माण झाला। ही सुरुवात नेमकी काय होती? सगळे अनुभव जे येत गेले तेच कुठेतरी मांडावेसे वाटत गेले आणि त्यातनं हे प्रोडक्ट निघालं। हां, म्हणजे तू जे म्हणाले की अनुभव येत गेले आणि ते सांगत जाणं, की याला आपण अभिव्यक्ती म्हणतो जरा नीट भाषेत. मी कविता लिहायचो खूप अगोदर, म्हणजे 10वी पासून कविता लिहितोय मी. 10वी नापास झाल्यापासून कविता लिहितो. आणि कविता लिहिण्यातला हा एक म्हणजे मार्ग आपण असं म्हणतो की जो मला सांगायचा आहे. मला काहीतरी माझ्याकडं असं काहीतरी आहे की मला जे बोलायचं आहे, मला असं जे बोलता बोलता नाही सांगता येत किंवा ते कधी समजून घेण्याची आपल्याकडं ती पद्धत नाही किंवा सांगण्यासारखंच नसतं की मला आता मग मी लिहितो. तर हे अभिव्यक्तीचे माध्यम मला कळाले की आपल्याला जे काही सापडतंय, चित्र सापडतंय, आपण कधी बोलतो, कधी कविता लिहितो, तर हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे. आपल्याला काय काय वाटतंय, काय काय दुखतंय, काही त्रास आहे, काही म्हणजे आनंद आहे, ह्या गोष्टी आपण सांगायचा प्रयत्न करतो. तरी मला पुढे जाऊन खूप अपघातानं मला चित्रपटाचं माध्यम सापडलं. मग त्याच्यातून मी पिस्तुल्या केली पहिल्यांदा आणि पिस्तुल्या मग नाही का तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं, आवडली. मला कॉन्फिडन्स आला की मी जे एक अमुक एक कला म्हणून त्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो ती भाषा आपल्याला जरा जमते. मग फॅन्ड्री मी लिहिला आणि फॅन्ड्री केल्यावर मला वाटलं की चित्रपटाची भाषा आपल्याला कळते म्हणजे आणि ती सांगायला जरा मजा येते आपल्याला. जीव झाला येडा पिसा रात रात जागन उर दिस भरा तुझ्या फिरतो माग मागन जादू नंतर लिकुनी सपनत जाग हपनी नशिबी भोगाचा कावला तुझ्या फिरतीचा हाईंच मला चावला तुझ्या फिरतीचा हाईंच मला चावला। पॅन्ट्री लोकांसमोर आणला आणि त्यांना कुठेतरी विचार करायला तू भाग पाडला, पण हा सिनेमा तुझ्या आयुष्यात येणं हा एक अपघात होता असं तू कायम म्हणतो। काय होता हा अपघात नेमका? हा सिनेमा नाही, तर मी फिल्म मेकिंगमध्ये येणं हाच अपघात होता. तर हा अपघात असा म्हणजे मला काय माहीत नव्हतं की मी चित्रपटात येणार आहे. माझा मिथून जो मित्र आहे तर तो प्राध्यापक म्हणजे तो झाला अचानक, तो मास कॉम त्याने केलं होतं, तो प्राध्यापक झाला आणि मी अपघाताने त्याचा विद्यार्थी झालो की तो म्हणला तुझं ॲडमिशन घे वगैरे. तर मी ॲडमिशन घेतलं. फक्त मला इंटरेस्ट खूप होता फिल्मचा. म्हणजे अपघात झाला म्हणजे काय, मला फिल्मचा माझा संबंध नव्हता असं नाही, पण मी फिल्म लहानपणापासून खूप बघितलेले आहेत. माझं फिल्मचं शिक्षण मला आठवत नाही तेव्हापासून माझं झालं आहे. म्हणजे मी बॉलिवूडच्या फिल्म्स ज्या काय मिळतील, टी व्ही काय असेल असं ते सगळं बघायचो. पण जेव्हा मला असं ते अचानक सांगितलं गेलं की तुला मास कॉमला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि घे, तू आयुष्यात दुसरं काहीच करत नाही नीट आणि तू कर. मी बऱ्याच नोकऱ्या सोडल्यात पोलिसाची आणि बऱ्याच अशा नोकऱ्या केल्या आणि सोडल्या, कामं नीट केली नव्हती. आणि ते मला जेव्हा कळलं की मी मास कॉम करू शकतो आणि मास कॉममध्ये एक फिल्म करता येईल मला, शॉर्ट फिल्म, तर मला खूप मजा आली. मला एक उत्साह वाटला आणि मग मी ॲडमिशन घेतलं. मी फिल्म केली, ती चांगली झाली आणि ते आपल्याला जमतं आहे असं किंवा माझ्या बाकीच्या मित्रांनी सांगितलं की तुला हे जमेल. हे मला वाटलंच नव्हतं की मला हे, पण त्यांनी अचानक आठवण करून दिली. माझा एक गणेश जो मित्र आहे त्यांना की तूच घे ॲडमिशन, कारण की ह्या गोष्टी तू सगळ्या चांगल्या करतो.
आणि केलं, दुसरीला केली आणि आवडली सगळ्यांना. तर तो अपघात असा होता की अचानकच मला, नाहीतर मी असं ठरवलं नव्हतं कधी की फिल्म मेकर व्हायचं आणि असं कधीच डोक्यात नाही. कधी कधी वाटायचं की ॲक्टर व्हावं, पण मला माहित नव्हतं ॲक्टर नेमकं कसं होता येईल. पॅन्ड्री नंतर म्हणजे जसं तू म्हणालास की चार चौकांमधला एक होता, याच गर्दीमध्ये होतास आणि याच गोष्टी तेव्हाही सांगत होता. पण पिस्तूला आला, त्याच्यानंतर नॅशनल अवॉर्ड, पॅन्ड्री, त्यानंतरही अवॉर्ड्सचा सगळा पाऊस पडला. तुझ्यासाठी तुझं आयुष्य काय बदललं नेमकं? आता हे झालं की खूप लोक ओळखतात आणि मी नेहमी म्हणजे गमतीने म्हणतो की पुण्यात मी असा बस स्टॉप टू बस स्टॉप फिरायचो, कुठं जायचं नसायचं म्हणून बस स्टॉपवर मी 8-8 तास बसलोय, 10 तास बसलोय. सकाळी बसलो तर असं बाहेर जायचं की मी संध्याकाळीच जायचो, कधी पुस्तक वाचत बसायचो, कधी नुसतंच माणसं बघत बसायचो. आणि आत्ता नाही का फॅन्ड्रीमुळं किंवा ह्या सगळ्यामुळं आपण ॲक्टिंग करतो यामुळे असते की लोक ओळखतात, बरं वाटतं. पण हे ना, तसं मी आहे तसंच आहे, त्यात लय फरक पडत नाही. आणि मला बरं आहे की मला लय लवकर विसर पडतो ह्या गोष्टीचा. आणि मी परत मी आपण होऊन आपण राहायला लागतो ना, तर ती सवय आहे. त्याचा खूप आनंद वाटतो मला की फरक काय पडलाय. तर मी खूप आता लोकांची ओळख झाली, खूप मोठा लोकसंग्रह झालाय, मित्र खूप झालेत. म्हणजे माझ्या काम ज्यांना आवडतं, ज्याच्या समप्रवृत्तीची माणसं माझ्याशी खूप जोडली गेली आहेत. खूप फिरता आलं फॅन्ड्रीच्या निमित्तानं, जगभरात बऱ्याच देशात गेलो, भारतात खूप फिरलो, अनुभवात खूप भर पडली, अक्कल आली. मी परदेश बघितल्यावर कळलं की आपलं किती आपण मागे आहोत, कसं आहोत. तेव्हा वेगवेगळ्या लोकांना बोलल्यावर वेगळ्या गोष्टी कळाल्या. तर फिल्म करण्यातला हा फायदा मला खूप भारी वाटला की इतके जग बघता आलं, इतक्या लोकांना भेटता आलं आणि अद्यावत उन्नत जे आहे ते तिथं पोचता येत आहे. तर बदल असा म्हणजे हा खरं तर बाह्य बदल आहे. आतून आपण असतो तसेच असतो खरं तर, म्हणजे त्यात काही फरक पडत नाही. आता माझे मित्र आपण असतो, आम्ही तेच बोलतो, तसंच असतो, तेच वागतोय. तर थोड्या गोष्टी बदलतात, थोड्याशा गोष्टी ज्याला काय म्हणून भौतिक गोष्टींचा फरक पडतो, पण आपण आहोत तेच आहोतच असतो. तीन चेहऱ्यामध्ये आज आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत, ज्या व्यक्तीचं नाव फक्त पुणे महाराष्ट्र इतक्यापुरतंच मर्यादित नाहीये, तर देशभरामध्ये नाटकाच्या चळवळीमध्ये जाऊन तिने खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आणि खरंच प्रयोग या अर्थाने तिचं प्रत्येक नाटक, प्रत्येक कलाकृती ही वेगळी होती. सुषमा मावशी आपल्याबरोबर. मला सांग की जसं मी म्हणाले की आतापर्यंत ते जेवढं म्हणजे आम्ही सुद्धा जेवढी नाटकं तुझी पाहिलेली आहेत, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळा फॉर्म वापरलाय, वेगळ्या पद्धतीच्या लोकांचाही उपयोग केलाय आणि वेगळं काहीतरी घेऊन लोकांसमोर तू जात गेलीस. पण हा सगळा प्रवास मुळात सुरू कुठून झाला? कारण आधीपासून असं ठरलेलं होतं की आपल्याला नाट्यक्षेत्रात काम करायचंय का, असं एखादा हे होतं की नाही आता याच्यानंतर आपण हे करायला लागू? नाही, खरं आधी मी पत्रकार म्हणून काम करत होते. सावित्री जेव्हा करायला लागले तेव्हा मी म्हणायचे की मी थिएटर जर्नलिझम करते आणि तेव्हापासून खरं म्हणजे नाटक करायला लागले जास्ती. पण नाटक मला आधीपासूनच खूप आवडत होतं, पण मला आधी प्रोफेशनली नाटक करण्याकडे माझा अजिबातच कल नव्हता. अभ्यास तू करत होतीस, पण पूर्ण चळवळ असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं जी त्यावेळेला सादर केली जात होती या सगळ्याचं? हा, वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर काम करत होते, थिएटर करत होते, करत नव्हते असं नाही, पण म्हणजे तरी सुद्धा आता पूर्ण वेळ मी नाटकच करेन. हा टप्पा सावित्रीच्या प्रयोगापासून सुरू झाला. बुद्धीला शरीराच्या तंदुरुस्तीची जोड असेल तर जमते सारं कामधाम. बायको संग खरं तुमच्या कामात बसत नाही बस असं मी विचारलं आणि तेवढ्यात मामंजी तिथं आलं म्हणून धावपळत झाली. आता मामंजींवर शी बोलणार कसं? हा, मला तसा कटाळा येत नव्हता. स्वयंपाक शिकली होती, झाडलोट करायची, पाणी भरायची, तर शीतजीनी मध्ये संग बोला वाटायचं आणि काही विचारलं तर नुसतंच हसायचं. सुरुवातीचे तुझे एकपात्री म्हणून समोर आलेले प्रयोग असतील किंवा नंतरच्या काळात केलेले प्रयोग, प्रत्येक याच्यामध्ये एक वेगळा फॉर्मचा वापर तू केलेला आहेस. म्हणजे सावित्रीच्या ह्याला पण लोकांमध्ये जाऊन नाटक करायचं, मग तिथे स्टेज आहे का नाही किंवा इतर गोष्टी आहेत का नाही, या गोष्टींची फार देणं घेणं नसायचं. एक तर मला पहिलं मी असं सांगेन की जो विषय असतो तो विषय खरं त्या विषयात तुम्ही जर खोलवर शिरलात ना तर तो विषय स्वतःचा फॉर्म काय ते सांगतो तुम्हाला. म्हणजे जसं सावित्रीचा एकपात्रीच केला पाहिजे, तो फॉर्म त्यातनं आला. तसं कोणतं नाटक करताना तर तुम्ही त्या विषयात डीप गेलात की तुम्हाला लक्षात यायला लागतं की तो फॉर्म काय असायला हवा. आणि प्रत्येक नाटकाचा फॉर्म हा त्याच पद्धतीने आलाय. जसं चित्रगोष्टी करताना लोकांना वाटत होतं की मी प्रोजेक्ट करीन ते चित्र, तर मी म्हणलं नाही, पटवर्धनांचं चित्र ही कॅरेक्टरच असली पाहिजेत तिथे, तर ते तुम्हाला फील व्हायला लागतं की तिथे काय आहे ते, आणि त्यामुळे तो फॉर्म तशा पद्धतीने येतो.
दुसरा मुद्दा असा आहे, मला असं वाटतं की नाटक करत असताना मला स्वतःला त्यातला कंटेंट खूपच महत्वाचा वाटतो. मी स्वतः तांत्रिक गोष्टींच्या ह्याच्यात फारशी अडकणारी नाहीये, माझी प्रकृती नाहीये ती. अनेक प्रश्न आता लोकांसमोर आहेत. दाभोळकरांच्या हत्येनंतर एकीकडे त्यांचे मारेकरी 1.5 वर्षानंतरही सापडत नाहीत आणि आता पानसरेंच्या बाबतीत पुन्हा हे घडतंय. भारत पाटणकरांना धमकीची पत्रे येत आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा पानसरेंना लोकांसमोर घेऊन जाणं हे नेमकं काय असणार आहे, कशा स्वरूपात तू नेणार आहेस, आणि कुठेतरी असं नाही वाटत की इतक्या स्ट्रॉंगली आपण जर लोकांसमोर एखादी गोष्ट घेऊन जाणार असू, संदेश तो घेऊन जाणार असू, तर ज्या गोष्टी घडतायत त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी भीती पण अनेकांना वाटू शकते, पण तू एक त्या चळवळीला सुद्धा उभारी देण्याचा प्रयत्न करणार आहेस खरं तर. म्हणजे विचार माणसाला जगवतो हे जर तुम्हाला आतून वाटतं आहे आणि मग ते तुम्ही जर विचार घेऊन लोकांपर्यंत जाणार माझ्या जवळच्या फॉर्म मधनं, तर मी तातडीने पानसरेंचं भाषण युट्यूबवर पाहिलं आणि ते युट्यूबवर पाहिल्यानंतर माझ्या असं मनात आलं की अरे ह्याच्या इतका उत्तम फॉर्म नाही का, मी नाटक आणि हे करत बसतेय. मग माझ्या मनात आलं पाठांतर करणे, मग मी लोकांपुढे जाणे, ह्याच्यासाठी नाही थांबून चालणार. आणि म्हणून जी सोयीची तारीख होती ती 19 मार्च आजची तारीख, निर्णय घेतला की आपण हे सुरू करू.